अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारा गाजर हलवा तुम्ही असा कधी करून पाहिलेला आहे का? नसेल केला तर नक्की करून पहा. इथे पाव किलो गाजर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत आणि 2 वाट्या दूध घालून कुकरला 4 शिट्ट्या करून शिजून घेतलेले आहेत. गाजर शिजून झाले की ते स्मॅश करून घ्यायचे आहेत. गाजर स्मॅश करून झाले की कढईमध्ये 2 चमचे तूप घालून स्मॅश केलेले गाजर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गाजर परतून झाले की यामध्ये पाव वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखर घालून व्यवस्थित मिक्स करून यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. त्यात 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदाम घालून घेतलेले आहेत. मला हवं असेल तर तुम्ही पिस्ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर काजू बदाम व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाऊण चमचा वेलचीची पावडर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर या गाजर हलव्याची चव गजरेल्यासारखी हवी असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा वापरू शकता. आता वेलची पावडर घालून झाल्यानंतर हलवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता हा हलवा छान तयार झालेला आहे आणि अगदी झटपट तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट मात्र नक्की करा. धन्यवाद.